श्री स्वामी समर्थ. म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे. असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जीवनात सदैव सुख शांती राहते. देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेनं धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो. अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते. ज्योतिषशास्त्रात असं म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्ह दिसू लागतात. जर तुम्हालाही अशी काही चिन्ह दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊया. पहिला संकेत म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली, तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल. जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे. हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे. एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल. मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचं समजेल, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा. असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोचला आहे. मग मुंग्या आपोआप परत येतील. दुसरा संकेत, जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या, आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते. अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहीत आहे का की घरात पक्ष्याचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्ह सांगितली. जर तुमच्या घरात एखाद्या पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आत्ता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. तिसरा संकेत, सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणं सुरू होते. खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल. मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात, पण अचानक पाल दिसणं खूप शुभ मानले जाते. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. असंही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसले तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणं खूप शुभ मानले जाते. हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. चौथा संकेत म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजतात, म्हणजे हातापायांना खाज येते, तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हा पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात. तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे.